नमस्कार. ज्ञान साधना मीडियामध्ये सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आज खानापूर तालुक्यातील गट शिक्षण अधिकारी पी रामाप्पा साहेब आज 2 दिवसानंतर निवृत्त होत आहेत. या निमित्त विशेष खानापूर तालुका यशस्वी झालेला आहे आणि येणाऱ्या पिढीला एक आदर्श, येणाऱ्या शिक्षकांना एक आदर्श आणि समाजाला एक आदर्श निर्माण होण्यासाठी किंवा निर्माण करण्यासाठी त्यांचे विचार अत्यंत गरजेचे आहेत. येणाऱ्या पिढीला अशा यशोगाथा यशस्वी झालेले आहेत, त्यांचे विचार प्रत्येक व्यक्तींना घेणं अत्यंत गरजेचं आहे. अशाच स्वरूपामध्ये त्यांचं जीवन प्रवास काय आहे हे समजून घेण्यासाठी खानापूर तालुक्यातील बीओ कार्यालयामध्ये आल्यानंतर हे सर्व पदाधिकारी मी ज्ञान साधना मीडियाच्या वतीनं सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. खानापूर तालुक्याचे प्राथमिक शिक्षक संघटनेचे सर्व मान्यवर मंडळी सुद्धा आहेत या ठिकाणी, यांचं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. याच नंतर या नोडल ऑफिसर म्हणून ज्यांनी कार्य करत आलेले आहेत असे शंकर कम्मार सरांचं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यानंतर हळदणकर सर असतील, आमचे रमेश कवळेकर सर यांचं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. परशुराम शिंदे सर यांचं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. यानंतर प्राथमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी शिक्षक चचडी सरांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो. सरांचं सुद्धा आळवणी सर असतील, कौंदलकर सर असतील, संधी सर असतील, मान्यवर मंडळींना या खानापूर तालुक्याच्या सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं, शिक्षकांच्या वतीनं आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं, पूर्ण तालुक्यातल्या शिक्षक संघटनांच्या वतीनं मी पी रामाप्पा साहेबांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी अत्यंत त्यांचं जीवन सुखमय, शांती, सुख शांती, समाधान, ऐश्वर्य आणि उदंड दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा या ज्ञान साधना मीडियाच्या वतीनं मी शुभेच्छा देतोय. असं व्यक्तिमत्व मी बेळगाव जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांच्या अधिकारीमत्व म्हणून आम्हाला पी रामाप्पा साहेबांचं ओळख निर्माण झाली आणि या ठिकाणी मी आलेलो सुद्धा तो उपयुक्त असेल आणि त्यांचे विचार येणाऱ्या पिढीला त्याने अनेक विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सुद्धा प्रेरणा देऊन जातील आणि याच पद्धतीने त्यांचा जीवन प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. खूप खूप धन्यवाद. पाखरे सरांचं कार्य सुद्धा मोठं आहे आणि पाखरे सर सुद्धा इथं उपस्थित आहेत. खानापूर तालुक्यामध्ये उत्तम असं कार्य करत त्यांनी वेळोवेळी कार्य करण्याचा प्रयत्न केला. पाखरे सरांचं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या इथे नमस्कार. ज्ञान साधना मीडियामध्ये सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. विशेष करून आज बेळगाव जिल्ह्यामधील खानापूर तालुक्याचे बीईओ गट शिक्षण अधिकारी पी रामाप्पा सर यांच्याकडे आम्ही आलेलो आहोत. एखाद्या जीवनाची यशस्वी यशोगाथा जर पाहायची असेल तर त्यांचा जीवन प्रवास समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे आणि आज खानापूर तालुक्याचे बीईओ पी रामाप्पा साहेब आज निवृत्त होत आहेत आणि या निवृत्ती निमित्त विशेष करून सरांचा जीवन प्रवास काय आहे, कशा पद्धतीने त्यांनी आपलं यशस्वी जीवन, यशस्वी कार्य, यशस्वी शिक्षण क्षेत्रातले योगदान काय कशा पद्धतीने दिलेलं आहे आणि अशाच दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी ज्ञान साधना मीडियाच्या वतीनं या ठिकाणी यशोगाथा आणि प्रकट मुलाखत घेण्यासाठी खानापूर तालुक्यामध्ये अधिकारी कार्यालयामध्ये इथे आलेलो आहोत. विशेष करून पी रामाप्पा सरांचा जीवन परिचय सांगण्यात अत्यंत आनंद वाटतो आहे. खानापूर तालुक्यामध्ये 625 पैकी 625 गुण घेऊन या खानापूर तालुका कर्नाटक राज्यामध्ये एक यशाचा मानाचा तुरा म्हणावा लागेल. या ठिकाणी याचं श्रेय पी रामाप्पा साहेब यांना जात आहे आणि याच्याच बरोबर नोडल ऑफिसर असतील, शिक्षक असतील, सर्व तालुक्यातले अधिकारी असतील आणि वेगवेगळ्या निमित्ताने शाळा सुधारणा कमिटी असतील, प्राथमिक, माध्यमिक किंवा महाविद्यालयीन गटातील त्या सर्वांचं सुद्धा योगदान मोठं आहे आणि कर्नाटक राज्यामध्ये नुकताच SSLCचा झालेल्या परीक्षेमध्ये सुद्धा निकाल अत्यंत चांगला लागला आणि त्यामध्ये सुद्धा रामाप्पा सरांचं सुद्धा योगदान अतिशय मोठं आहे आणि त्याच्याबरोबर संघटनेचं सुद्धा योगदान मोठं आहे. कारण की संघटना, शिक्षक आणि SDMC वेगवेगळ्या संस्था अनुदानित, विना अनुदानित आणि प्रायव्हेटायझेशन जे आहेत त्यांचं सुद्धा योगदान महत्वाचं आहे. कोणतंही यश शिखरावरती पोहोचण्यासाठी अशा सर्वांचं योगदान, सर्वांचं सहकार्य मोलाचं असतं आणि या मोलाच्या माध्यमातून हा मानाचा तुरा रोवण्याचं काम येथील सर्व मान्यवर मंडळी, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत, SDMCचे
पदाधिकारी उपस्थित आहेत, वेगवेगळ्या तालुक्याचे अधिकारी सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतोय, अभिनंदन करतोय आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय. सर, रामाप्पा सरांचं कार्य अनेक अधिकारी मी पाहिलेले आहेत, अनेक अधिकाऱ्यांना भेटलेलं आहे, अनेक अधिकाऱ्यांना मुलाखती सुद्धा घेतलेल्या, समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण रामाप्पा सरांसारखं व्यक्तिमत्व दुर्मिळ पाहायला मिळालेलं आहे आणि त्यांच्याबद्दल बोलायला अधिक लागलं की अधिक वेळ जाईल, कारण त्यांच्याच मुखातून आपण समजावून घेऊया त्यांचा जीवन प्रवास कशा पद्धतीने यशस्वी झालेला आहे. आणि आज ते निवृत्त होताना आम्हाला असं वाटतं की त्यांनी अजून सुद्धा राहिलं पाहिजे या पदावरती. या खानापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी अतिशय उत्तम असं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आणि स्वतःचा ठसा त्यांनी आपल्या माय मराठीच्या मातृभाषा मराठी असेल, मातृभाषा कन्नड असेल, मातृभाषा हिंदी असेल, इंग्रजी असेल, या सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अत्यंत चांगल्या सुलभ पद्धतीने त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा दुर्मिळ व्यक्तिमत्वाच्या यशस्वी यशोगाथा कशी आहे, कारण की एखादा जीवन प्रवास करत असताना त्यांना असंख्य अनुभव आलेले असतात आणि त्याच्यातून आपलं एक परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून निर्माण झालेलं असताना अशातलेच व्यक्तिमत्व म्हणजे पी रामाप्पा सर. सरांचं कौतुक कराल तेवढं कमीच आहे. सर कन्नड भाषेमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं प्रभुत्व चांगलं आहे. बहुशा त्यांना मराठी समजतंय, पण त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न त्यांनी करत असताना त्यांची ग्रॅमॅटिकली मिस्टेक होऊ शकतात, म्हणून त्यांनी सांगितलं आहे की मी जे तुम्ही प्रश्न विचाराल त्याचं उत्तर मी कन्नड भाषेमध्ये देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि खरोखरच आपल्याला भाषा, भारतीय ज्या भाषा आहेत त्या भाषेवरती आपण प्रेम केलं पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्याचा गौरव केला पाहिजे आणि त्या भाषा आपण वेगवेगळ्या ज्या भारतीय भाषा आहेत त्या शिकण्याचा सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण की शिक्षक हा समाज निर्मितीचा घटक आहे, देश घडवण्याचा एक घटक आहे आणि सगळ्यात मोलाची सेवा करण्याची जर पाहिला तर शिक्षक याच्याशिवाय व्यतिरिक्त आपल्याला दिसत नाही. एक समाप्त एक समाज सशक्त समाज, सशक्त देश घडवण्याचं काम शिक्षक करत असतो आणि शिक्षकाची भूमिका अत्यंत प्रामाणिक, अत्यंत चोखपणे पार पाडण्याचं क्षेत्र असेल ते फक्त शिक्षण क्षेत्र असेल. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी प्राथमिक पासून ते वेगवेगळ्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. आणि अशाच वेळेला मी सरांना इच्छितो या ज्ञान साधना मीडियामध्ये. रामाप्पा सर, तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ನಮಸ್ಕಾರ ಸರ್. ನಮಸ್ತೆ. ಹೀಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ರಾಮಪ್ಪ ಸರ್ ಜೀವನ ಪ್ರವಾಸ ಹೆಂಗಾಗಿದೆ, ಯಾವ ಪ್ರಕಾರ ಇವರು ಬೆಳೆದಿದ್ದಾರ, ಯಾವ ಸಂಕಟ ಕಾಲದಿಂದ ಮುಂದೆ ಬರ್ದಿದ್ದಾರೆ, ಅದರ ಪ್ರಕಾರ ವಿಶೇಷವಾಗಿ ಜೀವನ ಪ್ರವಾಸ ನಾವು ನೋಡೋಣ. ಜ್ಞಾನ ಸಾಧನಾ ಮೀಡಿಯಾ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಕಳಕಳಿ ವತಿಯಿಂದ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಶುಭಾಶಯ ಕೋರುತ್ತಾ ಈ ಜ್ಞಾನ ಸಾಧನಾ ಮೀಡಿಯಾದಿಂದ ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ. ಸರ್, ಹೀಗೆ ನೀವು ಈ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಈಗ ನಿವೃತ್ತ ಆಗ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ವಿಶೇಷವಾಗಿ ನಾವು ನಿಮ್ದು ಜೀವನ ಪ್ರವಾಸ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಉತ್ಸುಕತಾ ನಮ್ ಕಡೆ ಇದೆ. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಮುಂದಿನ ನಮ್ಮ ಪೀಳಿಗೆಗಳಿಗೆ, ನಮ್ಮ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ, ಸಮಾಜರಿಗೆ, SDMCಗೆ, ಪೂರ್ತಿ ಸಮಾಜರಿಗೆ ಯಾವ ಪ್ರಕಾರ ನೀವು ಹೆಂಗೆ ಬೆಳೆದಿದ್ದೀರಿ ಅದರ ಪ್ರಕಾರ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಾವು ನಿಮ್ಮ ಜೀವನ ಪ್ರವಾಸ ನಾವು ಪರಿಚಯ ಮಾಡೋಣ. ಅದರ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಪ್ರಕಟ ಮುಲಾಖತ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಿಮ್ ಕಡೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಸರ್. ವಿಶೇಷವಾಗಿ ನೀವು ನಿಮ್ದು ಬಾಲ್ಪಣ ಹೆಂಗಾಗಿದೆ, ನಿಮ್ದು ಯಾವ್ದು ಫ್ಯಾಮಿಲಿ ಬ್ಯಾಕ್ಗ್ರೌಂಡು, ಮತ್ತೆ ಹೆಂಗ ನೀವು ಬೆಳೆದಿದ್ದೀರಿ, ಯಾವ ಸಂಘರ್ಷಣ ಬೆಳೆದಿದ್ದೀರಿ, ಎಲ್ಲೇ ಎಜುಕೇಶನ್ ಆಗಿತ್ತು, ಮತ್ತೆ ಹೆಂಗ್ ಪೂರ್ವ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಿಕ್ಷಣ ಹೆಂಗ್ ಆಗಿದೆ, ಮತ್ತೆ ನೀವು ಪಾರ್ಶ್ವಭೂಮಿ ಹೆಂಗಿದೆ ಸರ್, ಅದ ಪ್ರಕಾರ ನೀವು ಒಳ್ಳೆಯವಾಗಿ ನೀವು ಹೇಳ್ಬೇಕಾಗಿ विनंती ಮಾಡ್ತೀನಿ. आज विशेष करून खानापूर तालुक्यातील BO रामाप्पा सरांचं जीवन परिचय सांगत असताना त्यांनी ते कशा पद्धतीनं ते पुढे आलेले आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं काम केलेलं आहे, आणि प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण असेल, त्यांच्या कौटुंबिक जीवनाची पार्श्वभूमी असेल, अनेक अडचणींना सामोरे जावं लागत असताना कशा पद्धतीने मार्गक्रमण केलेला आहे, याच पद्धतीनं सरांच्या मुखातूनच आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सर, ಹೆಂಗ ಆಗಿದ್ರಿ ನೀವು, ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಹೆಂಗಾಗಿದ್ರಿ, ಸ್ವಲ್ಪ ನಮ್ಗೆ ಎಲ್ಲಾ ಸಮಸ್ತ ಜನರಿಗೆ ಸಮಸ್ತ ವಿವರಣೆ ಕೊಡ್ಬೇಕು ಈಗ. ಓಕೆ ಓಕೆ. ಒಂದು ತಾಯಿ ನಾಗಮ್ಮ, ನಾವು ಇಬ್ರು ಅಕ್ಕಂದಿರು, ನನಗೆ ಇಬ್ರು ತಂಗಿಯವರು, ಒಬ್ಬ ಅಣ್ಣ. ಸರಿ. ನಾವು ಒಂದು ಕುಗ್ರಾಮ, ಚಿತ್ರದುರ್ಗ. ಹಿಂಗ
ಹೌದಾ? ಓಕೆ. 1/7/1966 ನನ್ನ ಹುಟ್ಟಿದ ದಿನಾಂಕ ಇದು. ಅಂದ್ರೆ ಇದು ಮೇಷು ಬರೆದಿರೋ ದಿನಾಂಕ. ದಾಖಲೆ ಪ್ರಕಾರ ಹೇಳೋದಾದ್ರೆ ತಂದೆ ಹೆಸರು ಪರಶಪ್ಪ ಅಂತೇಳಿ, ತಾಯಿ ನಾಗಮ್ಮ. ನಾವು ಇಬ್ರು ಅಕ್ಕಂದಿರು, ನನಗೆ ಇಬ್ರು ಸಿಸ್ಟರ್ಸ್, ತಂಗಿ ಒಬ್ಬ ಅಣ್ಣ. ಪ್ರಾಥಮಿಕ ಒಂದು 1 to 4th ನಮ್ಮ ಊರಿನಲ್ಲೇ ಪುಡುಕಲಹಳ್ಳಿ, ಚಿತ್ರದುರ್ಗ ತಾಲೂಕು, ಚಿತ್ರದುರ್ಗ ಜಿಲ್ಲೆ ನನ್ನ ಹುಟ್ಟಿದ ಊರು. ಇಲ್ಲಿ 1ರಿಂದ 4ನೇ ತರಗತಿಗೂ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ನಮಗೆಲ್ಲ ಶಿಕ್ಷಕರೇ ಆದರ್ಶ, ಅವರೇ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರು. ಅತ್ಯಂತ ಕಡು ಬಡತನದಲ್ಲಿ ಜನಿಸಿದಂಥ ನಾನು ಶಾಲೆ ಬಿಡ್ಬೇಕು ಅಂದರೆ ನನಗೆ ಭಾಳ ಹಿಂಸೆ ಆಗ್ತಿತ್ತು ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ. ಏನಾದರೂ ರೈತರ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹಚ್ಚಿದ್ರೆ ನಾನು ಶಾಲೆ ತಪ್ಪಿಸ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಅತ್ಯಂತ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಶಾಲೆಗೆ ಹಾಜರಾಗ್ತಿದ್ದೆ ನಾನು. ಅದಕ್ಕೆ ಈಗಲೂ ಕೂಡ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನು ಹೇಳ್ತೀನಪ್ಪ ಅಂದರೆ ಒಂದಿನೂ ಶಾಲೆ ಬಿಡಬೇಡ್ರಿ ಅನ್ನೋದು ನನ್ನ ಘೋಷಣೆ ಅದು. ಹಾಗಾಗಿ ಇನ್ನು 5ನೇ ತರಗತಿ ಮತ್ತು 7ನೇ ತರಗತಿ GHPS ಬಾವಿಯಾಳ ಅಂತ ಪಕ್ಕದ್ದು, ದಾವಣಗೆರೆ ತಾಲೂಕು, ಅಲ್ಲಿ ನನ್ನ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಿಕ್ಷಣ 5ರಿಂದ 7. ಅದಾದಮೇಲೆ ಪ್ರೌಢಶಾಲೆ 8ರಿಂದ 12 ಮಾಯ್ಕೊಂಡ, ಅದು ದಾವಣಗೆರೆ ತಾಲೂಕು. ಇನ್ನು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬಂದು BA ಚಿತ್ರದುರ್ಗ SGM ಕಾಲೇಜ್, ಶ್ರೀ ಮುರುಘರಾಜೇಂದ್ರ ಜಗದ್ಗುರು ಕಾಲೇಜು, ಅಲ್ಲಿ 3 ವರ್ಷ BA ಮಾಡಿದೆ. ನಂತರ B.Ed ಅನುಭವ ಮಂಟಪ. ಇನ್ನು MA ಕರೆಸ್ಪಾಂಡೆನ್ಸ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಒಟ್ಟಾರೆ ನನ್ನ ಏನು ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸದ ಅವಧಿ ಇಷ್ಟು. MA ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಇನ್ನು 92/30/9 ವೃತ್ತಿ ಜೀವನಕ್ಕೆ ಎಂಟ್ರಿ ಆದೆ. ತುಮಕೂರು ಜಿಲ್ಲೆ ಕುಣಿಗಲ್ ತಾಲೂಕು ಕೊಡವತ್ತಿ ನನ್ನ ಫಸ್ಟ್ ಪ್ಲೇಸು. ಅಲ್ಲಿ ಪ್ರೌಢಶಾಲೆ ಸಹಶಿಕ್ಷನಾಗಿ ಸೇರಿಕೊಂಡು ಅಲ್ಲಿಂದ 7 ವರ್ಷ ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ನೆಕ್ಸ್ಟು ದಾವಣಗೆರೆ ಜಿಲ್ಲೆ ಹರಿಹರ ತಾಲೂಕಿಗೆ 99ರಲ್ಲಿ ಬಂದೆ. ಅಲ್ಲಿಂದ 2007ರವರೆಗೆ ಇದ್ದು, ಅದ ನಂತರ ದಾವಣಗೆರೆಗೆ ಮುಖ್ಯ ಶಿಕ್ಷಕನಾಗಿ ಬಡ್ತಿ ಹೊಂದಿ ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋದೆ. ಇಲ್ಲಿಗೆ ದಾವಣಗೆರೆ SSM ನಗರ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು 2007ರಿಂದ 14ರವರೆಗೂ. ಜೊತೆಗೆ 2014ರಿಂದ 23ರವರೆಗೂ GHS ಮೆಳ್ಳೆಕಟ್ಟೆ ಅಂತ, ಅಲ್ಲಿ ನನ್ನ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ 10 ವರ್ಷದಲ್ಲಿ 3 ಬಾರಿ 100ಕ್ಕೆ 100ರಷ್ಟು SSLC ಫಲಿತಾಂಶ ಬಂದಿದೆ. 10 ವರ್ಷಗಳ ಅವಧಿಯಲ್ಲಿ 80ಕ್ಕಿಂತ ಎಂದೂ ಆ ಶಾಲೆ ಫಲಿತಾಂಶ ಪಡೆದಿಲ್ಲ. ಇದು ಒಂದು ವಿಶೇಷ ಸಾಧನೆ. ಜೊತೆಗೆ ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಿಂದ 2023ರಿಂದ GJC ಬಾಯ್ಸ್ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಮತ್ತು ಜೂನಿಯರ್ ಕಾಲೇಜು ದಾವಣಗೆರೆ, ಅಲ್ಲಿ ವೈಸ್ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಆಗಿ 23ರಿಂದ 25 ಫೆಬ್ರವರಿ 2025ರವರೆಗೂ ಅಲ್ಲಿದ್ದೆ. 2020ರಿಂದ ಇಲ್ಲಿ BU ಆಗಿ ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಭಾಳ ಖುಷಿ ವಿಚಾರ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಈ ಮಲೆನಾಡಿನ ಐಶ್ವರ್ಯ ಆದಂಥ ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸಹೃದಯರುಗಳಿದ್ದೀರಿ. ಜೊತೆಗೆ ನನಗೆ ಭಾಳ ಹೆಮ್ಮೆ ಅಂದರೆ, ಈ ನಿವೃತ್ತಿ 2 ದಿನದಾಗ ಆಗ್ತೀನಲ್ಲ, ಎಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಆಗ್ತೀನಿ ಅನ್ನೋ ಕಾತುರ ಇದೆ. ಭಾಳಷ್ಟು ಉತ್ಸುಕತೆಯಿಂದ ನಿವೃತ್ತಿ ಆಗಬೇಕು, ಯಾವುದನ್ನ ಭಾಳ ಸಂತೋಷವಾಗಿ ಸ್ವೀಕರಿಸ್ಬೇಕು. ಈಗ ನನಗೆ ಮುಂದೆ 2 ದಿನ ಭಾಳ ಕುತೂಹಲ ಇದೆ ನನಗೆ, ಎಂದು ನಿವೃತ್ತಿ ಆಗ್ತೀನೋ ಅಂತಕ್ಕಂಥ ಉತ್ಸುಕತೆ ಇದೆ. ಅದಿನ್ನೇನು ಹತ್ರ ಬಂದಿದೆ, ಇನ್ನೊಂದಿಷ್ಟು ಎಕ್ಸೈಟ್ಮೆಂಟ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ದಿನೇ ದಿನೇ. ಜೊತೆಗೆ ಈ ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ತಮ ಸಾಧನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಶಿಕ್ಷಕ ಬಂಧುಗಳಿರ್ಬೋದು, ನಮ್ಮ ಆಫೀಸ್ನರಿರ್ಬೋದು, ಮತ್ತು BRC SLC ನೋಡಲು, ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಕಮ್ಮರ್ಸರು, ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲ ಸಂಘಟನೆಗಳ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು, ಅಧ್ಯಕ್ಷರು ನನಗೆ ಸಂಪೂರ್ಣ ಸಹಕಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ. ಜೊತೆಗೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಂದ ಹಿಡಿದು ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೆ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸನ್ನು ತೋರಿಸಿದ್ರಿ. ಜೀವಮಾನ ಸಾಧನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ನನಗಂತೂ ಭಾಳ ಹೆಮ್ಮೆ ಇದೆ SLC ಫಲಿತಾಂಶ ವಿಚಾರದಲ್ಲಿ. ಯಾಕಂದರೆ ಅದರಲ್ಲೂ BD ಜುಂಜುವಾಡ ಶಾಲೆಯ BD ಹೋಲಿ ಕ್ರಾಸಿನ ಮಗು 625 ಔಟ್ ಆಫ್ 625 ತೆಗೆದದ್ದು ಇತಿಹಾಸ. ಅದರಿಂದ ಭಾಳಷ್ಟು ನಮಗೆ ಹೆಮ್ಮೆ ಇದೆ. ಈ ಒಂದು ಮಹತ್ ಸಾಧನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ, ಇಲ್ಲಿ ಯಾರೊಬ್ಬರದಲ್ಲ, ಇದೊಂದು ಟೀಮ್ ವರ್ಕು. ಹಾಗಾಗಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಶಿಕ್ಷಕರಿಂದ ಹಿಡಿದು ಎಲ್ಲ ಸಂಘಟನೆಯವರು ಎಲ್ಲ ಕೂಡ ನಮಗೆ ನೆರವನ್ನು ನೀಡಿದ್ರಿಂದ, ಎಲ್ಲರ ಸಾಂಘಿಕ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಇಂಥ ಒಂದು ಬೃಹತ್ ಫಲಿತಾಂಶ ಪಡೀಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಿದೆ. ಅದಂತೂ ನಮಗೆ ಭಾಳ ಖುಷಿ ವಿಚಾರ. ಈ ಕೊನೆ ನಿವೃತ್ತಿ ಅಂಚಿನಲ್ಲಿ ಇಂಥ ಒಂದು ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸ್ ಬಂದದ್ದು ಎಲ್ಲರ ಒಕ್ಕಟ್ಟಿನಿಂದ, ಎಲ್ಲರೂ ಸಹಕರಿಸಿದ್ರಿಂದ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ಬೋದು. ಒಟ್ಟಾರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ನನ್ನ ಸಂದೇಶ ಇಷ್ಟೇ, ಮಕ್ಕಳು ಚೆನ್ನಾಗಿ ಓದಬೇಕು, ಅವರು ಮುಂದೆ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಕೊಡುಗೆಯಾಗಿ ಕೊಡಬೇಕು. ಜೊತೆಗೆ ಪರೀಕ್ಷೆ ಒಂದೇ ಅಲ್ಲ, ಮುಂದೆ ಅವರಿಗೆ ಜೀವನ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇದೆ. ಈ ಒಂದು ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಸೋಲು ಗೆಲುವು ಇರ್ತವೆ, ಅದನ್ನು ಪಾಸಿಟಿವ್ ತಗೊಂಡು ಮಕ್ಕಳು ಅದನ್ನು
ಮುಂದಿನ ಇದಕ್ಕೆ ಮುಂದುವರಿಸಲಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನನ್ನ ಆಶಯ. ಒಟ್ಟಾರೆ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿಬಿಟ್ಟು ಒಳ್ಳೆ ಸಹಕಾರದಿಂದ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಸಾಧನೆ ಆಗಿದೆ. ನನ್ನ ಆಶಯ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಇದು ಹೀಗೆ ಮುಂದುವರಿಬೇಕು ಅನ್ನೋದು ಕೊನೆಯದಾಗಿ ಇಷ್ಟು ಮಾತನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ರಿಗೂ ಅಭಿನಂದನೆಗಳು, ಧನ್ಯವಾದ. ಸರ್